नक्की जगदीश यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आपण करूयात. वैभव, काय सांगशील पाटलांची भेटीसाठी आलेली? आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आज दादांच्या आज 4था दिवस आहे दादाच्या आमरण उपोषणाचा. दादाची तब्येत आज खूप खालावली आहे. आज आम्हाला त्यांच्याकडे बघून दुःख होते. आज आम्ही तर आमच्या वडिलांना वाचवू नाही शकलो, पण आम्ही दादाला काही होऊ नाही देणार. फक्त आमची सरकारला एवढीच विनंती आहे की जे दादांचे आरक्षणाबाबत जे काही प्रश्न असतील ते लवकरात लवकर सरकारने त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं आणि लवकरात लवकर आरक्षण मिळवून दादाचं हे उपोषण आहे ते लवकरात लवकर थांबवावं. पाणी घेण्याचा आग्रह जो आहे तो पाटलांनी केला होता. 2 घोट पाणी त्यांनी प्यायलेलं आहे. मात्र आता काय मागणी असणार आहे नेमकी पाटलांकडे? दादांकडे मागणी हीच आहे की दादांनी थोडंसं सलाईन घ्यायला पाहिजे आणि जे आमरण उपोषण आहे जर आपल्याला आरक्षण मिळून जर दादाच राहणार नसतील तर काय करायचं, म्हणून आम्हाला दादाला ठेवायचं. दादाकडे सुद्धा एकच मागणी आहे की दादा तुम्हीच फक्त सलाईन घ्या. बघितलं जगदीश, नक्की आज आंतरवाली सराटीमध्ये दादांची भेट घेतलेली आहे. दादांना पाणी सुद्धा तुम्ही पाजलेलं आहे. काय तुमची मागणी असणार आहे सरकारकडे? मुख्यमंत्री साहेबाकडे आमची एकच मागणी आहे की आज दादाच्या आमरण उपोषणाला 4था दिवस होते. त्यांची तब्येतीकडे बघून म्हणजे खूप दुःख होतंय. त्यांची जी तब्येत झाली आहे फक्त आताच मुख्यमंत्र्याकडे एकच मागणी आहे की दादाचं जे आमरण उपोषण आहे त्याच्यासाठी ज्यांनी ज्या आरक्षणासाठी मागण्या केल्या त्या लवकरात लवकर त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तरं द्यावे आणि त्यानंतरच दादा आरक्षण उपोषण मागं घेतील. दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाही आहे तर ते आज पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे. दादा हे आम्ही दादाला काही होऊ देणार नाही. माझे वडील तर गेलेत, आज आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो, पण आज दादाला आम्ही काही होऊ देणार नाही. माझ्या वडिलांना आपण सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवा आणि जे दादांच्या आरक्षणासाठी मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या. तुम्ही सर्वांनी दादांना विनंती केली, त्यांनी काही बोलले का? दादा त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे. त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये. आज आम्ही त्यांच्याकडे विनंती केली, ज्यावेळेस माझी आजी म्हणली मी इथून जाणार नाहीये, तुम्ही 2 घोट पाणी घ्या, त्यावेळेस त्यांनी कुठे 1 घोट पाणी घेतले. पण ते आता सुद्धा सलाईनसाठी नाही म्हणतात. पण काय करायचं, जर आरक्षण भेटलं, जर आज ते लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आज आम्ही दादाला काही होऊ नाही देणार. फक्त मुख्यमंत्र्याकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या, कारण की दादाची तब्येत खूप बिघडत जाते.